नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न म्हणजे नमो शेतकरी हप्ता केव्हा येणार. बऱ्याच काही शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे की नमो शेतकऱ्याचा हप्ता केव्हा येणार. याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहेत. यामध्ये आपण बघितलं असेल नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी आणि फेब्रुवारी संपला, अजूनही कुठलाही नमो शेतकऱ्याचा हप्ता आपल्याला आलेला नाही. पण याबाबत शासनाकडून आपल्याला कुठला निर्णय नाही आणि जे रिपोर्टर आहेत त्यांच्याकडूनही कुठलाही हा प्रश्न विचारला गेलेला नाही. हा अंतर्गत आपण बघितलं असेल की पी एम किसान म्हणजे ज्यावेळेस तुमचा पी एम किसानचा हप्ता येतोय त्यावेळेस तुमचा नमो शेतकऱ्याचा हप्ता त्याच अनुषंगाने 10 ते 15 दिवसांनी येत असतो. पण या ठिकाणी बघितलं असेल आपण अर्थसंकल्प हे आहे. त्यासाठी अर्थसंकल्पासाठी एक महिना आपल्याला कालावधी आहे आणि या अर्थसंकल्पाच्या मार्फत आपल्याला यानंतर माहिती कळेल की नमो शेतकरीचा हप्ता का येत नाही. लाडकी बहीण योजना असेल, लाडकी बहीण योजना अंतर्गत हा हप्ता जमा होत नाही. मागचे हप्ते येतात, पुढचे हप्ते येत नाहीत. तर त्या अनुषंगाने बघितलं असेल आपण लाडक्या बहिणींची पण तीच गत आहे. तर या ठिकाणी बघितलं आहे शेतकऱ्यांसाठी कुठलंही महत्त्व दिलं जात नाही असं थोडक्यात म्हणण्यात आपल्याला काही हे नाही. पण या बघितलं असेल आपण नमो शेतकऱ्याचा हप्ता कुठला आलेला नाही. त्यामध्ये बघितलं असेल आपण पीक विमाला पण तारीखवर तारीख दिली जाते. तर या अनुषंगाने बघितलंय की हा नमो शेतकऱ्याचा हप्ता आपल्याला केव्हा जमा होणार आहे. याच करून आपल्याला कुठल्याही सरकारकडून अधिकृत वेबसाईट असेल, बातमी असेल, न्यूजच्या पोर्टलवर मार्फत आपल्याला कुठलीही अपडेट दिली गेलेली नाही. तोपर्यंत हा एक प्रश्न आहे. हा एक प्रश्न तो प्रश्नच राहून गेला आहे. त्यामुळे नमो शेतकऱ्याचा हप्ता कधी येईल हे फक्त आता शेतकऱ्यांना नाही तर सरकारलाही याविषयी कुठलाही प्रश्न उद्भवला नाही आणि त्यांनी कुठली अपडेट दिलेली नाही. ही एक थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या मार्फत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपलं काय प्रतिक्रिया आहे या नक्की कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.